फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। आम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं नाही आहे, पण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कशाला म्हणतात, जनतेचा पाठिंबा कशाला म्हणतात, भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता किती ताकदीने उभं आहे हे प्रदर्शित आज कृतीतून जनतेने करून दाखवलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार समीर नलावडेजी आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांना घेऊन आज कणकवलीकरांच्या भेटीसाठी आमच्या बाजारपेठाच्या मार्गातून प्रत्येकाला भेटण्यासाठी आज ही रॅली निघालेली आहे। यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी इथे आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून कणकवलीकरांना आज परत एकदा विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की पुढची 5 वर्ष आज जिल्ह्याचा पालकमंत्री तुमचा आमदार आहे आणि मला पुढची 5 वर्ष अगर आपण परत एकदा सेवा करण्याची संधी दिली तर आमचे समीर नलावडे आणि आमची पूर्ण टीम ही कणकवलीकरांच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। आमच्या मागे तशी शक्ती उभी आहे आणि तुम्ही एकदा संधी दिली तर पुढची 5 वर्ष हे तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित पद्धतीने परिवर्तन आणणारी असेल हा विश्वास तुमच्या माध्यमातून कणकवलीकरांना देईन। आम्ही किती अकार्यक्षम आहोत, आम्ही किती भ्रष्टाचारी आहोत हे बघण्यासाठी फक्त कणकवलीमध्ये तुम्ही फेरफटका मारलात, जनतेशी बोललात, आमचे चालू असलेले प्रकल्प खुल्या डोळ्यांनी पाहिलेत शुद्धीत राहून, तर मला विश्वास आहे तुम्हाला नावं ठेवण्यासाठी जागाच राहणार नाही। शेवटी आम्ही विकासाच्या जोरावर मतदान मागतोय, आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे। आम्ही एवढंच सांगतो की एवढ्या वर्षानुवर्ष सन्मान्य राणेसाहेबांची ही कणकवली राहिलेली आहे। भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आज कणकवली आहे आणि खूप प्रयत्न झाले याच्या अगोदर पण कणकवली आणि राणेसाहेबांना तोडण्याचे प्रकार झाले, पण कधीच कोण यशस्वी झालेलं नाही। आणि आता तर आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्यातले जे राणे कुटुंबातला सदस्य लागतो आमच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी, हा त्यांचा नैतिक पराभव आहे खरं म्हटलं तर। कारण का आमच्या विरोधकांकडे आमच्या प्रतिस्पर्ध्यांकडे स्वतःची शक्ती नाही, स्वतःची ओळख नाही, पण त्यासाठी एक राणे कुटुंबातला व्यक्ती तिथे राखतो। ह्याच्यापेक्षा राणेसाहेबांच्या शक्तीचं काय प्रदर्शन तुम्हाला हवं आहे? कारण का आज प्रत्येक गलीगलीमध्ये तुम्हाला राणेसाहेबांचाच आवाज घुमताना दिसतोय, राणेसाहेबांची शक्ती तुम्हाला दिसते। भारतीय जनता पक्ष म्हणून आज नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, रवी चव्हाण साहेब, राणे साहेब, मी पालकमंत्री म्हणून ही सगळीची सगळी शक्ती कणकवलीकरांच्या सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। म्हणून कोणी काही टीका करून दे, कोणी कितीही प्रयत्न करून दे, आम्हाला विश्वास आहे कणकवलीकर हे भारतीय जनता पक्ष आणि समीर नलावडेजी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना निश्चित पद्धतीने आशीर्वाद देणार। नाही, याचं कारण असं आहे कारण का ही अभद्र युती आहे। सन्मान्य राणेसाहेबांनी अतिशय स्पष्ट बोललेले की मला ही युती मान्य नाही। शिंदे साहेबांच्या शिवसेनेनी उभाटाबरोबर जाऊ नये असं स्पष्ट सन्मान्य राणेसाहेबांनी सांगितलेलं। मग हा राणेसाहेबांच्या इच्छेच्या विरोधात नाही का? आणि आज शिंदेसाहेब जेव्हा सिंधुदुर्गामध्ये येत आहेत तेव्हा त्यांना कणकवलीमध्ये न येणं एवढंच सिद्ध करतं की ह्या जे शहर विकास आघाडी आहे ही फक्त 2 तारखेपर्यंत राणे द्वेषाने निर्मित झालेली आघाडी आहे। म्हणून तुम्ही राणे आमच्यातल्या एका राणेंना बरोबर घेतलं असलं तरी पण हे निलेशजींच्या पण माध्यमातून राणेसाहेबांच्याच शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे आणि ती जनता आमची ओळखून आहे। कणकवलीच्या जनतेला माहिती आहे मोठ्या राणेसाहेबांचा आशीर्वाद कोणाच्या मागे आहे।
आणि म्हणून या सगळ्याचे उत्तर कणकोलीकर 2 तारखेला निश्चित पद्धतीने देतील. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.